एक मोठी बातमी। भिवंडी तालुक्यातील कशेळी गावातील एका 7 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे। घराखाली लहान भावासोबत खेळणाऱ्या बहिणीला खाऊ खाण्यासाठी पैशांचं आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या एका 17 वर्षीय अंकित गिरीनं फ्लॅटमध्ये नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। हा धक्कादायक प्रकार आणि त्यानंतर मुलीच्या पालकांना कळताच पीडित मुलीला पालकांनी शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं। पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। या घटनेची नारपोली पोलिसांना माहिती मिळताच नारपोली पोलीस पथकानं फरार होण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। तर संतप्त नागरिकांनी नारपोली पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाईच्या मागणीसाठी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केलाय। दरम्यान या घटनेमुळे लहान मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नरेश पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नरेश, अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय, काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, भिवंडी तालुक्यामधील ठाण्याच्या वेशीवर असलेलं कशेली हे गाव आहे आणि या गावामधील असलेली मुलगी, एक पीडितेची मुलगी आहे, ती आपल्या भावासोबत घराखाली खेळत असताना एका नराधमाने त्यांना खाऊसाठी पैशाचे आमिष दाखवत त्या मुलीच्या भावाला जवळच असलेल्या बाजूला दुकानावर पाण्याची बाटली आणण्यासाठी पाठवलं आणि त्या चिमुरडीला घेऊन तो मुलगा तो नराधम एका फ्लॅटमध्ये गेला आणि त्यानंतर त्या घरामध्ये नेऊन त्या चिमुरडीवर त्याने अत्याचार केले आणि अमानुषपणे अत्याचार केल्यानंतर ही घटना त्या मुलीच्या पालकांना समजतात मुलीच्या पालकांनी त्या पीडितीला घेऊन शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले आणि संबंधित घटनेची माहिती ज्यावेळी स्थानिक नारपोली पोलिसांना मिळाली त्यावेळी तात्काळ नव्याने रुजू झाले भिवंडीचे पोलीस उपायुक्त असतील पवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तैनात करण्यात आले आणि त्यांनी अवघ्या 2 तासांमध्येच या नराधमाच्या मुसक्या आवरल्या। या संबंधित घटनेची माहिती परिसरामध्ये पसरताच संबंधित नागरिकांनी त्या ठिकाणी एक मोठी घोषणाबाजी करत नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। ठीक आहे नरेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।